सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार तरबेज तांबोळी टोळीस पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून 2 वर्षे कालावधीकरता हद्दपार केली आहे। गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचं समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। टोळी प्रमुख तरबेज बाबू तांबोळी वय 32 राहणार नुरानी मशीदजवळ सांगली। टोळी सदस्य मोहम्मद जैद फारूक पखाली वय 21 राहणार मुजावर प्लॉट एसटी स्टँड रोड सांगली। किरण रुपेश भंडारे वय 24 राहणार रमामाता नगर गोंधळे प्लॉट सांगली। कपिल सुनील शिंदे वय 25 राहणार सम्राट व्यायाम मंडळ जवळ सांगली आणि रोहित बाळासाहेब कांबळे वय 21 राहणार गणेश नगर गोंधळे प्लॉट सांगली अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत। या टोळीविरुद्ध सन 2018 ते 2024 मध्ये संगनमत करून खून करण्यासाठी अपहरण करून घातक शस्त्राने मारहाण करणे, घातक हत्याराचा धाक दाखवून गंभीर दुखापत करून जबरी चोरी करणे, सरकारी नोकरावर हल्ला करणे, बंदी आदेशाचे उल्लंघन करून घरात घुसून शिवीगाळ मारहाण दमदाटी करणे, रिक्षा चोरी करणे तसेच राहते घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात घुसून घरफोडी करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। हे आरोपी कायदा न जुमानणारे आहेत। त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये प्रभारी अधिकारी सांगली शहर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता। तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक यांनी तरबेज तांबोळी टोळीस सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून 2 वर्षे कालावधीकरता तडीपार केले आहे। आगामी लोकसभा निवडणुका सण उत्सव या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तनाबूत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी दिली आहे।